यंदाची दिवाळी 29 ऑक्टोबरपासून सुरू होते आहे. 29 तारखेला आपण धनत्रयोदशी साजरी करत आहोत. त्यानंतर 2च दिवसांनी म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आहे. 1 तारखेला लक्ष्मी पूजन केलं जाईल, 2 तारखेला दिवाळी पाडवा आहे आणि 3 तारखेला भाऊबीज आणि दिवाळीचा सण त्या ठिकाणी संपेल. अर्थात अगदी 6 ते 7 दिवसांवर दिवाळीचा सण येऊन ठेपलाय आणि अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळीचा बोनस 5,500 रुपये जमा झाला नव्हता. परंतु आज म्हणजे 23 ऑक्टोबरच्या रात्री 7 वाजता लाडक्या बहिणींच्या खात्यात दिवाळी बोनस 5,500 रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. 5,500 काही निवडक महिलांनाच मिळतील. सरसकट जर पाहिलं तर 3,000चा बोनस तर सर्वांनाच आहे, परंतु उर्वरित 2,500 रुपये काही निवडक महिलांच्या खात्यातच सरकारकडून जमा केले जाणार आहेत. गेल्या 5-6 दिवसांपासून 15 ऑक्टोबर मंगळवारपासून लाडक्या बहिणी दिवाळी बोनसची वाट पाहत होत्या. जर का निवडणुकीची आचारसंहिता लागली नसती तर आतापर्यंत जवळपास 2,34,00,000 महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा झाला असता आणि लाडक्या बहिणींची दिवाळी आनंदानं साजरी सुद्धा झाली असती. परंतु सरकारचे हात बांधले गेले कारण निवडणुकीची आचारसंहिता लागली होती. प्रत्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील काहीही करू शकले नाहीत. त्यांनी वारंवार घोषणा करण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाला आदेश देण्याचा प्रयत्न केला, परंतु निवडणूक आयोगानं हे सगळे प्रयत्न हाणून पाडले आणि दिवाळीचा बोनस आतापर्यंत लाडक्या बहिणींना मिळू शकला नाही. परंतु आज 23 ऑक्टोबर बुधवार आहे. आज रात्री 7 वाजेपासून महिलांना 2 SMS मिळतील. पहिला SMS हा 3,000 रुपयांचा असेल. सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये शासन जमा करत आहे. यात लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाची अट अशी आहे की त्या महिलेला कमीत कमी 3 हप्ते मिळालेले असले पाहिजेत लाडकी बहीण योजनेचे. हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 3 हप्ते मिळालेले आहेत तर तुम्हाला 100% 3,000 रुपयांचा बोनस आजच रात्री 7 वाजता तुमच्या बँक खात्यात जमा होईल. आता ज्या महिलांनी उशिरा फॉर्म भरले आहेत म्हणजे सप्टेंबरमध्ये ऑक्टोबरमध्ये फॉर्म भरले आहेत अशा महिलांची थोडीशी अडचण होऊ शकते, किंवा ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरले होते परंतु त्यांचे फॉर्म उशिरा अप्रूव्ह झाले, त्यांना उशिरा पैसे मिळाले तर त्यांची देखील अडचण होऊ शकते. लक्षात ठेवा, तुम्हाला 3 हप्ते म्हणजे 1,500 असे एकूण 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजेत. तरच तुम्हाला दिवाळी बोनस 3,000 रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा फक्त 1च हप्ता मिळाला म्हणजे फक्त 3,000 मिळाले आहेत तर अशा बहिणींना दिवाळी बोनस मिळणार नाही. दुसरी गोष्ट, 2,500 रुपये नक्की कुणाला मिळतील तर बघा, 2,500ची ज्या महिला त्यासाठी पात्र आहेत तर त्याचे निकष सांगतो. एक तर ती महिला अपंग असावी म्हणजे दिव्यांग असावी आणि त्याच्याकडे दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट म्हणजे अपंगत्वाचा सर्टिफिकेट सुद्धा असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, जर एखादी महिला BPL म्हणजे अंत्योदयमध्ये आहे, बिलो पॉवर्टी लाईन दारिद्र्य रेषेच्या खाली आहे, अशी महिला देखील उर्वरित 2,500च्या जादाच्या दिवाळी बोनससाठी पात्र आहे. तिसरी गोष्ट, जर एखादी महिला आदिवासी क्षेत्रामध्ये राहते, आदिवासी आहे, तर ती देखील महिला त्यासाठी 2,500साठी पात्र आहे, तिला देखील 5,500 मिळणार आहेत. ज्या महिला बेरोजगार आहेत म्हणजे ज्या नोकरी करत नाहीत किंवा ज्या व्यवसाय करत नाहीत, थोडक्यात घर काम करतात किंवा शेती सांभाळतात, अशा गृहिणींना, अशा शेती करणाऱ्या महिलांना देखील त्या ठिकाणी 2,500 रुपये एक्स्ट्रा म्हणजे टोटल 5,500 रुपये आजच मिळणार आहेत. आता बघा, सुरुवातीला आणि एकल माता म्हणजे काय, तर जर तुम्ही एकटीनं तुमच्या मुलाबाळांचा सांभाळ करत आहात, एकटीनं म्हणजे काय तर तुमच्या पतीचं एकतर निधन झालंय किंवा तुम्ही तुमच्या नवऱ्यापासून विभक्त राहतात, त्याच्यापासून तुम्ही घटस्फोट घेतलाय, तर अशा वेळी तुम्हाला एकल माता असं म्हटलं जातं आणि अशा महिला देखील त्या ठिकाणी 5,500च्या बोनससाठी पात्र आहेत. आता आज रात्री तुम्हाला 2 SMS मिळतील. पहिला जो SMS असेल हा 3,000चा असेल. आधी 3,000 रुपये वाटप केले जाणार आहेत. पहिला SMS 3,000चा आणि त्याच्या लागोपाठ लगेचच दुसरा SMS तुम्हाला 2,500चा मिळेल. असे टोटल तुम्हाला 5,500 मिळणार आहेत. लक्षात घ्या, 5,500चा मेसेज येणार नाहीये. मेसेज जर आला तर 2 मेसेज येतील, पहिला 3,000चा आणि दुसरा मेसेज हा पहिला 3,000चा आणि दुसरा 2,500 असे टोटल 5,500चे 2 मेसेज येणार आहेत. आता महत्त्वाची गोष्ट बघा, आजपासून लाडक्या बहिणींकडून वसुलीला सुद्धा सुरुवात झालेली आहे. मी यापूर्वी सांगितलं होतं की ज्या महिलांनी चुकीच्या पद्धतीनं योजनेचा लाभ घेतलाय, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं फॉर्म भरू नका, अन्यथा एक ना एक दिवस तुमच्याकडून पैसे वसूल केले जाऊ शकतात. सरकारनं 3 टप्प्यात तुम्हाला पैसे दिले. पहिला जुलै आणि ऑगस्टचे 3,000 रुपये दिले, नंतर सप्टेंबरचे 1,500 आणि नंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 असे टोटल 7,500 आतापर्यंत तुम्हाला मिळालेले आहेत. परंतु जर का तुम्ही चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, चुकीच्या पद्धतीने म्हणजे काय तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वर आहे तरी पण तुम्ही फॉर्म भरला होता, तुमच्या घरामध्ये 4 चाकी वाहन आहे तरी तुम्ही फॉर्म भरला होता, तुमच्या घरामध्ये इन्कम टॅक्स भरणारी व्यक्ती आहे तरी तुम्ही फॉर्म भरला, तर अशा चुकीच्या पद्धतीने ज्या महिलांनी फॉर्म भरले
अशा सगळ्या श्रीमंत महिलांकडून, त्या बहिणींकडून आजपासून पैशांची वसुली सुरू झालेली आहे। आता तुमच्या खात्यावर थेट 7,500चा निगेटिव्ह बॅलन्स शासन टाकणार आहे। निगेटिव्ह बॅलन्स याचा अर्थ आता हा बॅलन्स टाकल्यानंतर तुमच्या खात्यातून आपोआप पैसे कट व्हायला सुरुवात होईल। आता अनेक बहिणी स्मार्ट आहेत, त्या म्हणतील की आम्ही तर आमचे पैसे मिळाल्याबरोबर पैसे लगेच काढून घेतले। काळजी करू नका, तुमच्या खात्यात इथून पुढे जेव्हा कधी पैसे येतील, कोणतेही पैसे येतील, ते पैसे ताबडतोब कट केले जातील, जोपर्यंत शासन 7,500ची वसुली लावत नाही तोपर्यंत। हे लक्षात घ्या। आता अनेक बहिणी म्हणतील की आम्ही ते जे खातं आहे ते वापरणारच नाही। हे बघा, तुमच्या नावावर जी खाती आहेत, आता आपण प्रत्येक खात्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी आधार कार्ड वगैरे अटॅच करत असतो, तर तुमच्या नावावर जेवढी काही बँक खाती आहेत, कोणत्याही बँकेत असू द्या, त्या सगळीकडे वसुली लागणार आहे। अनेक महिलांनी इतर शासकीय योजनांचा लाभ घेत असतानाच याही योजनेचा लाभ घेतला होता। शासनाने सांगितलं होतं की जर तुम्ही दुसऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेताय, सरकारी योजनांचा लाभ घेताय आणि तुम्हाला महिन्याला त्या ठिकाणी 1,500 रुपये मिळत आहेत, तर तुम्ही अशावेळी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरू नका, किंवा त्यामध्ये स्पष्टपणे सांगा की हो, आम्हाला अमुक योजनेचा लाभ मिळतोय। तरी देखील महिलांनी या गोष्टी लपवल्या आणि आता त्याही महिलांकडून वसुलीला सुरुवात झालेली आहे। त्याही महिलांकडून मोठ्या प्रमाणावर वसुली सुरू केली जात आहे। अनेक महिलांना SMS आलेले आहेत 7,500 रुपये मायनस झाल्याचे। तर तुम्ही कोणत्या मार्गाने जर चोरी केली असेल तर आता ही चोरी पकडली जात आहे। अजून एक गोष्ट, हमीपत्र भरत असताना त्यांनी सांगितलं होतं की अनेक प्रकारचे मुद्दे होते आणि त्या मुद्द्याला अनुसरून, जसं की पिवळं रेशन कार्ड किंवा केशरी जे रेशन कार्ड आहे, अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने म्हणजे दुसऱ्याचं रेशन कार्ड त्यावरती स्वतःचं नाव खाडाखोड करून लिहिलं आणि पैसे घेतले। प्रत्येक फॉर्मची कसून चौकशी सुरू आहे आणि हे एक थोडंसं दुःखद अपडेट हे तुमच्याकरता या ठिकाणी आहे, त्याला पर्याय नाही। आता ज्या बहिणींना 7,500 मिळालेले नाहीत, फक्त 3,000 मिळालेत किंवा फक्त 4,500 मिळालेत, त्यांच्याकडून त्या प्रमाणामध्ये पैशांची वसुली लावली जाणार आहे। अशा महिलांना अजिबात दिवाळीचा बोनस सरकारकडून दिला जाणार नाहीये। सरकारने फार कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे। खरं तर ही प्रोसेस डिसेंबरपासून सुरू होणार होती, परंतु सरकारी तिजोरीमध्ये खडखडाट आहे, सरकारी तिजोरीत पैसाच नाही, सरकारला पैशांची नितांत गरज आहे आणि म्हणून आजपासून वसुलीला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। जर तुम्ही देखील चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरला असेल तर ताबडतोब त्या ठिकाणी तुमचं जो बँक बॅलन्स आहे तो चेक करून बघा। तुम्हाला दिसेल तुम्हाला -7,500 त्या ठिकाणी बॅलन्स पडलेला दिसून येणार आहे। आणि आनंदाचं जे अपडेट आहे ते मी तुम्हाला सांगितलं की आज शेवटचा दिवस आहे। जर पैसे आले तर ते आजच येतील आणि ते रात्री 7 पासून सुरू होतील, मध्यरात्री 12-1 वाजेपर्यंत ही सगळी प्रोसेस चालेल। 6 ते 7 तास प्रोसेस चालते आणि आज 20 ते 25 लाख महिलांच्या खात्यामध्ये या दिवाळी बोनसचा हप्ता जमा केला जाण्याची दाट शक्यता आहे। सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावरती ही पोस्ट व्हायरल होत आहे की 23 ऑक्टोबर बुधवार आजच रात्री 7 वाजता लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस 5,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे। तर आपल्या सर्वांना येणाऱ्या दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी तुम्हाला आनंदाची व भरभराटीची जावो असं अशा शुभेच्छा देत आपण या ठिकाणी थांबत आहोत। धन्यवाद।